हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर आज मी चालली आहे बोबदेव घाटातलं सर्वात डोंगरावरचं उंच असं मंदिर चतुर्मुखला. खूप दिवस झाले प्लॅन चालला होता पण सक्सेस काही होत नव्हता. पण आज योग आला आणि आज मी निघाले मस्त आवरून. अनप्लॅन ट्रिप होती, रात्री ठरवलं आणि सकाळी निघालो आणि मग जाताना ऑस्करवाडीची मिसळ खाल्ली. पण टेस्ट काही एवढी भारी नव्हती, म्हणजे ॲव्हरेज होती. मग त्याच्यानंतर हळूहळू घाट चढला. घाट जसा जसं चढत होतो तसं तसं पोटात गोळा येत होतं, कारण काय चढताना काहीच वाटत नाही, पण घाट उतरताना खूप घाण वाट लागली होती आमची. कारण काय खूप खड्डे आणि रस्ता खूप कच्चा होता. आणि इथला निसर्ग तर इतका भारी होता, तुम्ही बघू शकता. जेवढं व्हिडिओ दिसत नाही तेवढं समोर खूप जास्त छान दिसत होतं आणि खूप जास्त भारी वाटत होतं. तिथून घरी यायचं मनच करत नव्हतं. तर अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्हीही एकदा जाऊन या. बोबदेव घाटात सर्वात उंच असं चतुर्मुख मंदिर आहे, शंकराचं मंदिर. आणि त्या मंदिरात गेल्यावर एवढे जास्त पॉझिटिव्ह वाईब्स झाले आणि एवढं भारी वाटत होतं. अजिबात जास्त गर्दी नव्हते आणि हे मंदिर बहुतेक जास्त कोणाला माहीत नाही आहे, म्हणून अजून इथे गर्दी होत नाही. आणि मस्त मंदिरात बसलो, थोडेफार फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि वारा तर खूप जास्ती होता, 5 मिनटंसुद्धा हा वारा थांबला नाही, त्याच्यामुळे खूप जास्ती भारी वाटत होतं. फोटोज व्हिडिओज काढले आणि निघालो परतीच्या प्रवासाला. आणि घरी जाताना आम्हाला रस्त्यात एक पाळणा दिसला, म्हणून त्या पाळण्याच्या इथे थांबून थोडेफार फोटोज व्हिडिओज काढले. घरी आले, फ्रेश झाले आणि आमच्या काव्याला आज मॉलला जायचं होतं, म्हणून मग तिच्यासोबत मॉलला गेले. माझ्यासाठी एक चप्पल घेतली आणि तिला हा बलून पाहिजे होता आणि हा छोटू पण त्या बलूनच्याच मागे लागला होता, कारण तिथे फ्री बलून वाटत होते. आणि मग वेस्ट साईडमधून थोडीफार शॉपिंग केली आणि मग पिझ्झा हटमध्ये आम्ही खायला थांबलो. ऑर्डर येईपर्यंत माझ्या आणि काव्याचे फोटोज चालले होते. मग ऑर्डर आली, पिझ्झा खाल्ला, तरीही पोट नाही भरलं, म्हणून नंतर परत गार्लिक ब्रेड मागवली. आणि हिला हे असं बाहेरचं खायला आणि बाहेर फिरायला खूप जास्ती आवडतं. आणि मग आम्ही छान असे फोटो सेशन केलं, फोटोज काढले, मस्ती केली आणि ही तिकडच्या मॉलवरच्या गाण्यांवर डान्स करत होती. थँक्यू फॉर वॉचिंग.